अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, अपन बघत आहोत आपलं कोकणी न्यूज चॅनल। मी आहे आपलं होस्ट मुख्तार सुर्वे। नाज़रीन, जैसा की आपल्या सगळ्याला माहिती आहे की इलेक्शनचो बिगुल वाजलेलो आहे। म्हणजे नगरपालिका असो, पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद, ऐशातलान आपल्या खेड नगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 10शी आपलं आरिफभाई मुल्लाजी ह्या उमेदवार आहात। आणि आपलं आरिफभाई मुल्लाजी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहात आणि ह्या इंतखाबातला हिस्सो घेतलेला। आज त्यांनी आपल्या नामजदगीचो फॉर्म भरले आणि ह्या वक्तार निहायती जोश आणि खरोच्या संघात अगदी खेळची आवाम आणि खवास हाजीर होता। वाकई आजचो जो नजारो होतो तो बघण्यासारखा होतो। आज बिला तफरीक मजहब व मिल्लत लोकांनी आरिफभाईच्या आज फॉर्म भरण्याच्या ह्या प्रोग्रामला हिस्सो घेतले। मग चाहे तर नौजवान असो, जवान असो किंवा काही अहम शख्सियत असो। वाकई ह्यो एक नजारो ऐसी गवाही देते की आपल्या आरिफभाई मुल्लाजीची जीत पक्की है। का की आरिफभाई मुल्लाजी ह्या जमिनी रूटशी जुळलेला आहात आणि हमेशा तर समाजी खिदमतलान पेश असतात। तेव्हा तर रात दिस आपला जी जान लावून समाजासाठी आपला काही योगदान लागल अशा कोशिशला असतात। आणि आज ह्यो त्यांचो फॉर्म भरत्यावर वाकई म्हणजे काही मोजिज असतो, जसे की शमशुद्दीन मुकादम साहब, सिकंदर मूसा साहब आणि किफायत पंगारकर साहब, वाकई बोब के लोग ह्या वक्तार हाजिर होती। खुसूसी तौर पर आपला सरफराज साहब संगत न सिर्फ नौजवान जवान बुजुर्ग हस्ती भाई हाजिर होते हो, बल्कि ख्वातींनी पण ह्या वक्तार खास हिस्सो घेतले। आणि ह्या वक्तार जो खेळचं आपलं मखसूस हजरातान त्यांनी काही आपल्या खयालाचो पण इजहार केले आणि ह्या वक्तार ख्वातींनी पण इजहार केले। पेश आहे आज ह्या वक्तारचो काही अहम आणि खास झलकिया यादगार राहणार हे क्षण तुम्ही बघू शकता। आम्ही आपल्या चॅनलच्या वतीने आणि आपल्या चॅनलचे जितकं पण व्ह्युअर्स आहेत त्यांच्या वतीने आम्ही आरिफभाई मुल्लाजीसाठी दुआ घेऊ की आरिफभाई मुल्लाजी नुमाया कामयाबीच्या संघात कामयाब होत आणि खेळचे जो मूलभूत सुविधा आहात हिस्सो घेत। नाजरीन, बघू शकता की माझ्या पसे मंजरला आज जेव्हा ह्यो फॉर्म सबमिशनच्या टायमाचा नजारा पेशांत ह्या वक्तार आपल्या ह्या कोकणी न्यूज चॅनलशी जे लोकांनी आपलं तासुरात पेश केले ना आणि खासकर आरिफभाईंनी आपलं मुस्तकबिलचं का इरादा जाहीर केला ना, तर आपण बघू शकता, ऐकू शकता। बघत राहा आपलं कोकणी न्यूज चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुमच्या सबस्क्राईब करण्याशी, लाईक करण्याशी आम्हाला एक हौसला मिळता। उम्मीद आहे की आपण ह्या चॅनलला जास्तीत जास्त तादादला लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल। अल्लाह हाफिज। आपल्या सगळ्याचा कोकणी न्यूजवर स्वागत आहे आणि सगळ्यात पहिले आज आरिफभाईला आमच्या इकडची आणि आमच्या व्ह्युअरच्या इकडची शुभेच्छा। आणि ह्या मोक्यावर आपली सगळी चाहती आपल्या आरिफभाईचे इथं हजर आहेत, तेव्हा आपण त्यांचा ओपिनियन घेऊया। सिकंदर भाई, काय बोलात? अल्हम्दुलिल्लाह, आरिफभाईची आमच्या मोप इच्छा होती नगरपालिकेत नगरसेवक जायची। त्यासाठी आम्ही सगळी चाटे पोत्रिक मुलीची लोक एकत्र येऊन आरिफभाईसाठी भरघोस यांनी काम करू, त्यांना भरघोस मताने विजयी करू। आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की आमची जी चाटी पोत्रिक मोल्याचा जो विकास आहे त्याचं पण जी कामं बाकी आहेत ती आरिफभाईच्या यांनी होतील अशी मी अपेक्षा करताय। आणि आरिफभाईला मी शुभकामना देत आहे की नक्की 100% पहिली सीट ती निवडून येईल, ती आमची चाटी पोत्रिक मोल्याचा सीट असेल। तांबे मोदकन बोला, तांबे मोदकचं नाव घे। आज आम्ही सगळी जमा झाले होते आरिफभाईचा फॉर्म भरण्यासाठी
आणि मुळात आरिफबाई निवडून आयल्यातच जमात इंशाल्लाह त्याची आता फक्त एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे. तो ज्या टायमातलं आरिफबाई शिवसेना या पक्षात आयलं आणि रामदासभाई कदम आणि योगेश दादाच्या ह्याच्यामध्ये ते काम करणारा खतं त्यांचा ते फिक्सच झालेला आहे. तर याच्या पुढं काही तर फक्त एक हीच राहिलेली आहे औपचारिकता. तर इंशाल्लाह आरिफबाईला आमच्या सगळ्यांच्या आपल्या साठेपुत्री मुलाच्या इकडशी आम्ही ॲडव्हान्सला शुभेच्छा देतो. आरिफबाई थँक्यू. जजाकल्लाह. अस्सलाम वालेकुम. आज एक खंबीर नेतृत्व आज आपल्या 10 नंबर वॉर्डला मिळालेलं आहे माशाल्लाह. आज इंशाल्लाह कौचाली पटेल मोहल्ला, तांबे मोहल्ला, पोत्रिक साठेपोत्रिक मोहल्ला सगळ्या इकडनं इंशाल्लाह आरिफबाईला पूरो सपोर्ट आहे आणि इंशाल्लाह पूरी ताकदने 100% 1500 पैकी 1400 मता घेऊन इंशाल्लाह आमच्या आरिफबाई जिंकणार इंशाल्लाह. अस्सलाम वालेकुम. आता मी आरिफबाईचा फॉर्म भरी आयला होता. अस्सलाम वालेकुम. आम्ही आता आरिफबाईचा फॉर्म भरी आयला होत्या. आरिफबाई ज्या टायमात शिवसेनात आयलं त्या टायमातले विरोधकच नाही ठेवले मोहल्ल्यातनं आणि इंशाल्लाह अपोजिशनला कोण कॅन्डिडेट पण उभं राहणार नाही यांची मी तयारी ठेवलेली आहे. इंशाल्लाह आरिफबाईला आम्ही सगळ्यात जास्त मतदारांनी जिंकून देणार आहोत यांची आमची तयारी आहे. अस्सलाम वालेकुम. प्रथम आरिफबाईला आम्ही इकडं प्रथम आरिफबाईसाठी फॉर्म भरायला आहो आणि आम्ही साठेपोत्रिक मोहल्ल्याच्या इकडनं आरिफबाई म्हणजे आरिफबाईला हर बच्चा आपल्या मोहल्ल्यातली सगळी जणं ओळखतात आणि इंशाल्लाह आरिफबाईशी आमची हीच उमेद असेल की त्यांनी आमच्या मोहल्ल्याचा विकास करू आणि आमच्यासाठी त्यांनी हर मिनिटला त्यांनी उभं राहावा हीच त्यांची आमची अपेक्षा आहे आणि आरिफबाईला माझ्या इकडनं शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. लोकांचा साथ आणि जोश बघून वाटते की तुमची कामयाबी निश्चितच आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. सलातु व सलामुन अला अशरफुल अंबिया वल मुरसलीन. अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. अल्लाह सुब्हानहू व तालानी मना ह्यो एक चान्स दिलाने की आपल्या प्रभागातलं आणि आपल्या शहराच्या विकासासाठी मी यासाठी मी सगळ्यात पहिले रामदासभाई कदम असतील, योगेशदादा कदम असतील आणि शिवसेना शिंदेगड या सगळ्यांचा मी शुक्रिया अदा करताय की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकले आणि मला उमेदवारी दिलेली आहे. आणि मी इंशाल्लाह जैसा की आता आमच्या सिकंदरबाईंनी बोलले, शमशुद्दीन मुकादमनी बोलले, शमशुद्दीन खाननी बोलले, आमच्या आसिफबाईंनी बोलले, जावेद कौचालींनी बोलले. अल्हम्दुलिल्लाह सगळ्या इकडची आपल्या प्रभाग 10शी आपल्याला अल्हम्दुलिल्लाह फुल सपोर्ट आहे. आज 20 वर्ष आपण या सामाजिक कार्यातून काम करत असताना आपला ह्या परिसरातली जी काही अडीअडचण आहे, जी काही आम्ही स्वतः समोर गेलेलो आहोत, त्यामुळे त्या अडचणाला आम्ही इंशाल्लाह पक्षाच्या माध्यमातून, रामदासबाईच्या, योगेश कदमाच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण सगळं काम आणि ह्या माझ्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांच्या सपोर्टनी इंशाल्लाह ती काम सगळं लगेच कैसा होईल या 5 वर्षाच्या कालावधीतून या पुऱ्या परिसराचा जो एक कंजेस्टेड एरिया आहे त्याच्यामध्ये एक मटन मच्छी मार्केट आहे. तर एक आज इतकी 25 वर्षात दुर्गंधी होती रस्त्याची, गटाराची, त्याच्यानंतर येणाऱ्या दर वर्षा आपल्या पुराच्या पाण्याची, हे सगळं एक प्रश्न हातच. त्याच्या व्यतिरिक्त आज आपण बघाल की कंजेस्टेड एरियामध्ये पोरांना खेळण्यासाठी अजिबात काही ग्राउंड वगैरे हरेला नाही, कारण जिकडं तिकडं आता बिल्डिंग झालेलं. आमची प्राथमिकता असणार आहे की किमान ह्या सगळ्या एरियातलं, इव्हन नुसता माझ्या प्रभागात नाही तर खेडला प्रत्येक प्रभागातलं जतं अवेलेबल असेल म्युन्सिपाल्टीचे ओपन स्पेस असतील काय असतील या ठिकाणी आम्ही त्यांना पोरांना सगळ्यात पहिले खेळण्यासाठी म्युन्सिपाल्टीच्या माध्यमातून, मुख्यमंत्रीच्या निधीच्या माध्यमातून आपण त्याचं ग्राउंड उपलब्ध करून द्यायची आमची प्राथमिकता असणार आहे इंशाल्लाह. त्यानंतर बघा एज्युकेशन ही सगळ्यात एक इम्पॉर्टंट ही आहे की जर पोरा शिकली, आज शहरातली जर पोरा शिकली तरच त्याचा आज आपल्या शहराचा विकास होईल, पर्यायाने कम्युनिटीचा विकास होईल, पर्यायाने देशाचा विकास होईल. तर एज्युकेशनसाठी आपल्याला जी पोरा टॅलेंटेड आहेत त्यांना ज्या आपण काही स्कॉलरशिप वगैरे आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून करता येईल तर आपल्याला करायचा.
मुस्लिम समाजाची जर बात केला तर मुस्लिम समाजाला आज बरंच प्रत्येक समाजाचं असं ह्या हॉल आहात, तर एक मुस्लिम समाजाचा आपला हॉल खेड शहरामध्ये बेसवण्यात जाग्यावर एक सुसज्ज हॉल नगरपालिकेच्या माध्यमातून रामदासबाईच्या डोकेदाच्या संकल्पनातून आपण ती करता येईल। आणि आमचा जो जगबुडी नदीचा जो किनारो आहे त्या किनाऱ्याला आपल्याला ब्युटिफिकेशन सुशोभीकरण करणे, त्याच्यानंतर तिथे एक वॉकिंग ट्रॅक आपल्याला समजा भोसता ब्रिज टू बावामलंग दर्गा तो एक पूर्ण परिसर आपल्याला एक डेव्हलप करायचा आपला प्लान आहे। बघूया इंशाल्लाह अल्लाह सुब्हानहू व तआलाची दुआ आहे आणि कोशिश आपण करायला कोशिश करणे वाले की कभी हार नाही इतकाच एक विषय। आणि माझ्या सगळ्या लोकांनी जे मला आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे, पुढं 15 दिवस माझी महिला सगळी आमची लोक आहात त्यांचा मी शुक्रिया अदा करताय। ते घरचा काम ठेवून ती लोक आत्ता म्हणा हे भरायला आलेत फॉर्म, मी त्यांचा सगळ्यांचा माझ्या सगळ्या दोस्तांचा सगळ्यांचा माझा शुक्रिया जजाकल्लाह खैर।